आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लॉबी मध्ये चेक कर। युवी कुठे आहे? युवी कुठे आहे? चेक कर। कुठे आहे युवी? कुठे आहे माझा युवी? निशिता, युवराज सापडेल। तू अजिबात काळजी करू नकोस। मी आहे ना। हा, तू एकदा रूम मध्ये चेक केलेस का? हा, आई फोन करायचा प्रयत्न। बाजूला नाही सापडत आहे। फोन लावून बघा ना त्याला। काय रे? नाही तिथं पण नाहीये आणि कॉल पण रिसीव्ह करत नाहीये। मग पुन्हा फोन करत राहा। लागतच नाही। पळून गेला असेल। नाही म्हणजे नाहीतरी त्याला हे लग्न करायचंच नव्हतं ना। असं कसं म्हणताय तुम्ही? मम्मा इज राईट। युवीला निशिताशी कधीच लग्न करायचं नव्हतं। लग्न करायचं नव्हतं म्हणजे? नाही नाही नाही, असं काही नाहीये। माझं युवीवर खूप प्रेम आणि युवीचंही माझ्यावर खूप प्रेम आहे। तो असं काही करणार नाही मम्मा, खरंच असं कधीच काही करणार नाही तो। कौशिकीने त्याला फोर्स केलं आणि म्हणून तो या लग्नाला तयार झाला होता। काय? अहो काय बोलताय तुम्ही? आणि हे आत्ता सांगताय मला? तुम्हीच विचार करा ना, जर आमच्याकडे ऑप्शन असता तर तुमच्या स्टेटसच्या लोकांशी आमच्यापैकी कुणीही लग्न करायला तयार झालं असतं का? ईशा, त्या तोंडाला येईल ते बरळतेस का? जरा शांत राहा जरा। नाही नाही नाही, ही म्हणते ते सगळं खोटं आहे। मला माहिती ना, युवराजचं खूप प्रेम आहे निशितावर। मला माहिती आहे हे खोटं आहे। अहो असं काही नाही म्हणजे काय? पोरखे आहे का? कुठे युवराज? मी युवराज आणि निशीचं लग्न होऊ देणार नाही। हे बघा, माझ्यावर तुम्ही सगळे विश्वास ठेवा। युवराज येईल लवकर। हा, माझं खूप प्रेम आहे युवीवर आणि युवीचंही खूप प्रेम आहे माझ्यावर। आणि जर आमचं लग्न नाहीच झालं ना तर मी स्वतःला काय हा कुठे जाऊन बसलाय मला काही कळत नाही। काय चाललंय? तुम्ही काळजी करू नका, मी युवराजला शोधून आणणार। अरे युवराज कुठे आहे? मला नाही माहिती, त्याच्या रूम मध्ये असेल ना। नाहीये तो, रूम मध्ये नाहीये, हॉल मध्ये नाही, कुठेच नाही, बेपत्ता झालाय तो। खरं सांग, याच्यात तुझा हात आहे का? आत्या अगं, माझा हात या सगळ्यात का असेल? मला नाही माहिती खरंच तो कुठे आहे। आता तरी खरं बोल ना तारिणी। नवरा मुलगा लग्नातून गायब झालाय, साधी गोष्ट आहे काही? किती मोठा प्रॉब्लेम झालाय। आणि जर तू याच्या मागे असशील ना तर मला आत्ता कळलं पाहिजे। आत्या, मी तुला खरं खरं सांगते, ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाहीये। हो, मग सकाळी कोणाला सांगत होतीस मी हे लग्न होऊ देणार नाही म्हणून? मी ऐकलंय, लक्षात आहे ना? हे बघ आत्या, हे लग्न व्हावं अशी इच्छा माझी अजूनही नाहीये। तो मुलगा वाईट आहे या मतावर मी ठाम आहे, तुम्हाला ते पटत नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या गायब होण्यामागे माझा काही संबंध आहे। आईची शपथ घे तुझ्या आणि सांग तुझा संबंध नाहीये। आत्या, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, युवराज गायब होण्यामागे माझा काहीही संबंध नाही। पण तो परत आल्यानंतर त्याला त्याच्या सगळ्या वाईट कामांची शिक्षा मिळेल हे नक्की, आणि ती शिक्षा मी दे। निशी, निशी बाळा, निशी बाळा, दार उघड ना। निशी बाळा, निशिताई 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 निशी, निशी, निशी दार उघड प्लीज, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय। नाही नाही, मला कोणाचंच ऐकायचं नाहीये। निशी, निशी ऐक, आणि जोवर युवराज येत नाही ना तोपर्यंत मी बाहेर येणार नाही। असं कसं मला सोडून जाऊ शकतो तो? तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून युवराज पळून गेलेला नाहीये।
त्याच्या पळून जाण्यामागे वेगळी खूप कारण आहे, ती सगळी मी तुला सांगते. तू पहिले दार उघड प्लीज. निशी दार उघड ग. निशी हे बघ, मी तुला ह्या आधीही सांगितलं होतं युवराज चांगला मुलगा नाहीये. माझं ऐक, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तू मूर्ख आहेस का ग? हा काळ काय वेळ काय काही कळत नाही तुला. हा अगं काय प्रसंग बेतलाय तिच्यावर. युवराज पळून गेलाय. अशा वेळेला तिला समजावायचं सोडून, धीर द्यायचं सोडून हे काय बोलत बसलीयेस? निशी बाळा थांब बाबा, मला फक्त तारिणीशी बोलायचं. जा. निशी बाळा निशी. निशी, मला कळतंय ग तुझी मनस्थिती काय आहे आत्ता, पण पण तू चांगल्याचा विचार कर. हा, असं समज की देवी जगत्तारिणीने तुला मार्ग दाखवलाय. मी तुला आधीपासून सांगत होते ना, युवराज चांगला मुलगा नाहीये. तुमचं लग्न होत बोलण्यातच माझं भलंय. हो, मला माहितीये ग, ह्या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. पण निशी, तुला कल्पना नाहीये तुमचं लग्न ठरल्यानंतर सुद्धा तो माणूस काय काय करत होता. ते नुसता वाईट माणूस नाहीये, तो एक गुन्हेगार आहे. तारिणी, मी प्रेग्नेंट आहे. युवराजचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. याचा काय गुन्हा आहे? एकटीने जन्माला घालायचं याला? बाप्पाशिवाय वाढवायचं बाळाला? निशी, तू जर हे लग्न नाही झालं ना, तर अजून एका जीवाचं लाईफ डिस्ट्रॉय होईल. आणि फक्त आमचंच नाही ग, आपल्या बेलसरे फॅमिलीचं लाईफ डिस्ट्रॉय होईल. मम्मा, बाबा, आजी, काय काय सांगू मी त्यांना? कसं सांगू? कोणत्या तोंडाने सांगू? की काय बोलतील ग लोक की त्यांची मुलगी लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली? नाही नाही नाही, नको नाही. ते ऑलरेडी ना तुझ्या आईमुळे त्यांना खूप सहन करावं लागलंय, खूप बदनामी झाली आहे. आता माझ्यामुळे नाही. तारिणी, हे लग्न व्हायलाच हवं.